पिंपरी चिंचवड हा शब्द जन्मालाच आला नसता जर त्या दिवशी तो निर्णय झाला नसता. पिंपरी चिंचवड आज देशातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. पण या शहराचा पाया कोणी घातला हे तुम्हाला माहित आहे का? तर गोष्ट सुरू होते 1954 सालापासून. त्या काळी पिंपरी आणि चिंचवड हे पुण्याबाहेरची अगदी साधी आणि शांत गावं होती. शेती हाच मुख्य व्यवसाय आणि गावांची लोकसंख्याही तशी मोजकीच. पण याच वर्षी या गावात एक मोठी घटना घडते. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या भारत सरकारच्या पहिल्या औषध निर्माण कंपनीची येथे स्थापना होते आणि इथूनच सुरू होतो एक शांत गावाचा शहरात रूपांतर होण्याचा प्रवास. पुढच्या काही वर्षात चित्र वेगाने बदलू लागतं. एका मागोमाग एक कारखाने उभे राहतात. कामासाठी लोक बाहेरून येऊ लागतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी ही 4 वेगळी गावं हळूहळू वसाहतींनी आणि कारखान्यांनी तसेच माणसांच्या गर्दीने गजबजू लागली. पण या वेगवान वाढीबरोबरच एक मोठी समस्याही उभी राहते. 4 वेगळी गाव, 4 वेगळ्या ग्रामपंचायती, 4 वेगळ्या कार्यपद्धती. रस्ते कुठे नीट होते तर कुठे नव्हतेच. पाणी पुरवठा विस्कळीत तर वीज पुरवठ्याचं नियोजन तुटक. या वाढत्या औद्योगिक पट्ट्याला खऱ्या अर्थाने गरज होती एका सशक्त आणि एकसंख यंत्रणेची, जी या सगळ्या भागाला एका दिशेने घेऊन जाईल. आणि इथेच इतिहासात एक नाव कोरलं जातं, अण्णासाहेब मगर यांचे. हवेली मतदारसंघाचे तत्कालीन आमदार असलेले अण्णासाहेब मगर हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. या भागातील वाढती गरज त्यांनी वेळीच ओळखली आणि 1 मार्च 1970 रोजी त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी या 4ही स्वतंत्र ग्रामपंचायती एकत्र आणत त्यांनी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची स्थापना केली. 4 वेगळी गावं एका झेंड्याखाली, एका प्रशासनाखाली आणणं हे तितकंसं सोपं काम नव्हतं. वेगवेगळे हितसंबंध, वेगवेगळ्या मागण्या हे सगळं सांभाळत एक समान व्यासपीठ उभं करणं यासाठी मोठं राजकीय कौशल्य आणि दूरदृष्टी लागते. अण्णासाहेब मगर यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि यशस्वी देखील करून दाखवलं. या नव्या नगरपालिकेचे अण्णासाहेब मगर स्वतः पहिले अध्यक्ष बनले, तर भोसरीचे तत्कालीन सरपंच ज्ञानेश्वर लांडगे यांनी पहिले उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. या दोघांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे काम सुरू झाले आणि हळूहळू या भागाचा कारभार अधिक व्यवस्थित होऊ लागला. अण्णासाहेब मगर यांचा राजकीय प्रवास इथेच थांबला नाही. 1977 साली ते खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. 6व्या लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 1980 पर्यंत दिल्लीत या भागाचं प्रतिनिधित्व केलं. पण दिल्लीत जाऊनही त्यांनी स्थानिक पातळीवर घातलेला तो पाया नगरपालिकेच्या रूपात तसाच मजबूत होत राहिला. 12 वर्ष ही नगरपालिका कार्यरत राहिली. या काळात पिंपरी चिंचवडचा औद्योगिक विस्तार अधिकच वेगाने होत गेला आणि अखेर 11 ऑक्टोबर 1982 रोजी राज्य सरकारने या नगरपालिकेचं रूपांतर एका पूर्ण महानगरपालिकेत केलं. हीच आजची पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजेच PCMC. 1986 साली पहिल्या नागरी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि ज्ञानेश्वर लांडगे हेच पिंपरी चिंचवडचे पहिले महापौर बनले, ज्यांनी एकेकाळी अण्णासाहेब मगरांसोबत उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं. आणि अशा प्रकारे एक वर्तुळ जणू काही पूर्ण झालं. आज पिंपरी चिंचवड शहराकडे बघितलं तर त्याचा विस्तार थक्क करणारा आहे. 178 चौरस किलोमीटरवर पसरलेले हे शहर 17 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेलं महाराष्ट्रातलं 5व्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर बनलंय. IT पार्क, ऑटोमोबाईल उद्योग, हजारो लहान मोठे कारखाने आणि लाखो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचं साधन हे सगळं आज त्याच पायावर उभं आहे, जो पाया 60 वर्षांपूर्वी घातला गेला होता. पिंपरीत आजही एक मैदान त्यांच्या नावाने ओळखलं जातं, अण्णासाहेब मगर स्टेडियम. 5 एकर परिसरात वसलेलं हे मैदान जिथे आजही अनेक खेळाडू घडतात. दरवर्षी PCMCच्या स्थापना दिनी प्रशासकीय इमारतीत अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली जाते, त्यांचं स्मरण केलं जातं. 4 वेगळी गावं एकत्र आणून एका शहराची पायाभरणी करणं ही केवळ एक प्रशासकीय कृती नव्हती, तर ती एक दूरदृष्टी होती. आज पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक कारखान्यात, प्रत्येक घरात हाच वारसा जिवंत आहे.
अण्णासाहेब मगर यांचं नाव कदाचित आज सगळ्यांना आठवतही नसेल, पण त्यांनी घडवलेलं हे शहर रोज लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण करतं. हेच त्यांचं खरं स्मारक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओजसाठी PCMC पल्स या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विशाल विठ्ठल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.